एक वाघ दुसऱ्या वाघाच्या बछड्यांना जिवंत सोडत नाही, कारण त्यांना आपल्या साम्राज्याला येणारे धोके नको असतात. त्यामुळे छोटी तारा आपल्या त्या छोटूशा बछड्याला सांभाळून होते. मोगलीची चाहूल लागली की त्याला ती इथून तिथे आणि तिथून इथे न्यायची, सतत फिरवायची. पण याच मोगलीच्या राड्यामुळे एक दिवस ते झालं जे व्हायला नको होतं. एकदा आपल्या पिल्लूला मोगलीपासून वाचवण्याच्या गोंधळात ते छोटू आईपासून वेगळं झालं. इतकं भयानक जंगल, आजूबाजूला सगळीकडे वाघ आणि इतर हिंस्र प्राणी, त्यात ते पिल्लू एकटं पडलं होतं. आईला आपल्या कोवळ्या आवाजाने हाका मारत होतं, पण आई त्याच्यापासून दूर कुठेतरी त्याचा शोध घेत होती. हे सगळं जामनी तलावाच्या आसपास घडत होतं, जिथे छोटी ताराची टेरिटरी होती. छोटी तारा सुद्धा रोज आपल्या पिल्लाला शोधत होती, ओरडत होती, विव्हळत होती. गाईड सांगतात, छोटी ताराने 8-10 दिवस आपल्या बछड्याचा शोध घेतला, पण बछडा तिला भेटलाच. ते छोटं पिल्लू या जंगलात जगूच शकणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. ताडोबाच्या जंगलांपेक्षा ताडोबामधले संघर्ष खूप प्रसिद्ध. टेरिटरीसाठी ताडोबामधल्या वाघांमध्ये दमदार फाईट कोणीच करत नाही. अशातच छोटं पिल्लू या जंगलात भुकेलं रात्रंदिवस इकडे तिकडे भटकत होतं. पण ताडोबामध्ये एक चमत्कार घडणार होता.